नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्टिचिंग लाईफ विथ अरूमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर या पद्धतीने आपण स्लीवलेस ब्लाऊज शिवलेला आहे. तर त्याची परफेक्ट फिटिंग तुम्ही पाहू शकता. शोल्डर वगैरे एकदम फिनिशिंगमध्ये. याच्या कटिंगचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे. तर या पद्धतीने बघा आपण कटिंग केली आहे. तर ॲक्च्युली हा वेल्वेटचा ब्लाऊज आहे आणि वेल्वेटच्या ब्लाऊजला कोणी कोणी म्हणतं शिवायला खूप प्रॉब्लेम येतो, पण मला काही तसं जाणवत नाही. आणि तो खालचा भाग, ती साईड कटोरी आणि हा फ्रंटचा भाग. तर चला बघू आपण कसं कट केलं आणि कसं शिवायचं. तर पहिलं आपण कपडा सर्व मशीनवर ठेवून घ्यायचा आणि आता आपण गळ्याचा शेप देऊन घेऊ. अगोदर जो गळ्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा. गळ्याचा आकार थोडासा जास्त पसरट नाही द्यायचा, म्हणजे गळा आपला पसरून बसत नाही. आणि हा घातल्यावर खूप छान बसतो, पण तरी मग आपला शोल्डरच्या आर्महोलच्या तिथं हे घड्या वगैरे पडत नाही. तर या पद्धतीने कपडा सरकू नये म्हणून मी पिन्स लावून घेतल्यात. आणि आता आपण गळ्याच्या आकारानुसार शिलाई मारून घेऊ. बरोबर कपडा सरकवत शिलाई मारायची. फिनिशिंग कशी असती, दाबटीप म्हणजे फिनिशिंग. आणि कपडा एकदम हाताने प्रेस करत व्यवस्थित सेट करत मग टीप मारत घ्यायची. जर आता आपला कपडा इथं थोडासा हे होतोय, तर आपण इथून पिन काढून घेऊ आणि कपडा सेट करून घेऊन व्यवस्थित शिलाई मारून घेऊ. तुम्ही एक ब्लाऊज 1 दिवसात पूर्ण म्हणजे 1-2 तासात पूर्ण करण्याऐवजी सुरुवातीला 1 दिवसात पूर्ण करा. जोपर्यंत तुम्हाला मूड आहे तोपर्यंतच ब्लाऊज शिवा. ज्यावेळेस तुमचा मूड हे जाईल त्यावेळेस तुम्ही ब्लाऊज बंद करा शिवायचं. नाहीतर शिवायचं म्हणून शिवायचं आपण फास्टमध्ये शिवतो आणि मग ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. तर आता गळ्याचा आकार आपण कट करून घेतला आहे. आता आतमधले टिपच्या बाजूने जो भाग आहे त्या ठिकाणी आपण कट देऊन घेऊ. म्हणजे आपण ज्यावेळेस गळ्यात पलटी मारणार त्यावेळेस आपला गळा खूप छान बसतो. आता बरोबर आपण अस्तरच्या बाजूने आतलं मार्जिन घालून अस्तरच्या बाजूने दाबटीप देऊन घेऊ. या पद्धतीने मी पूर्ण दाबटीप देऊन घेते, म्हणजे आपला गळा पाठीमागचा एकदम फिनिशिंगमध्ये बसतो. आणि कधी कधी कसं होतं, अस्तर बाहेर आल्यासारखं वाटतं गळ्याच्या तिथून. ज्यावेळेस आपण दाबटीप मारतो त्यावेळेस हा प्रॉब्लेम काही येत नाही. त्यामुळं दाबटीप तुम्ही शक्यतो मारतच जा, म्हणजे परफेक्ट फिनिशिंगमध्ये ब्लाऊज बसतं. आता बघा आपला गळा एकदम व्यवस्थित सेट झाला आहे. आता आपण खालच्या बाजूने पट्टी, आतल्या बाजूने जोडपट्टी देऊ नये म्हणून खालच्या बाजूने पुन्हा तसाच कपडा ठेवून आतमधून शिलाई मारून घेऊ. एकदम छान अशी शिलाई मारून घ्यायची. शिवताना थोडंसं ब्लर होतं, कारण मी मशीनलाच कॅमेरा बसवलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करा. या पद्धतीने बघा आता आपली खालच्या बाजूने टिप मारून झाली. आता याला पण छोटे छोटे कट द्यायचे आणि आता आपण पलटी मारून घेऊ. आता आपण हे बॅक साईडचं ब्लाऊज शिवतो आहे, तर मग माझ्या नंतर लक्षात आलं आपल्याला बॅक साईडचं, तर याच्या बरोबर 2 पार्ट करून घ्यायचे. एकावर एक ठेवून घ्यायचं परफेक्ट असं. गळ्यावर गळा, साईड एकदम माप एकदम परफेक्ट घ्यायचं आणि मग याचे 2 सेपरेट पार्ट करून घ्यायचे. आता आपण जी खालच्या बाजूने टिप मारलेली पट्टीच्या बाजूने, तिथं आपण दाबटीप देऊन घेऊ. म्हणजे पलटी मारल्यावर आपलं अस्तर डोकवत नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगते, कारण या फिनिशिंगच्या टिप्स आहेत, त्यामुळे ब्लाऊज खूप छान बसतं आपलं. आता बघा आपल्या ब्लाऊजची फिटिंग. आता आपण गळ्याच्या बाजूने आणि सर्व बाजूनी पॅक करून घेऊ. सर्व बाजूने दाबटीप आणि व्यवस्थित टिपा देत पॅक करून घ्यायचं. आता बघा एक पार्ट तयार झाला. आपण असा दुसरा पार्ट पण तयार करून घेऊ. हे बघा दोन्ही पार्ट तयार झाले, ते बाजूला ठेवू आपण. आणि आता आपण कटोरी आणि फ्रंटचा भाग तयार करून घेऊ. तर जसं आपण बॅकचा भाग तयार केला तसा फ्रंटचा भाग पण तयार करून घ्यायचा. बरोबर अस्तर सुईचं खालचा ब्लाऊज पीस सुईचा ठेवायचा आणि वरती अस्तर ठेवून त्याला पिनअप करून घ्यायचं, म्हणजे आपला कपडा वगैरे अजिबात सरकत नाही.
आता गळ्याच्या बाजूने आकार देऊन घेऊ आपण. तर आपल्याला गोट मारायची गरज पडत नाही आणि आता आपण गळ्याच्या बाजूने आतल्या बाजूने तो कपडा राहिलेला एक्स्ट्रा कट करून घेऊ. आता याला छोटे छोटे कट द्यायचे. आणि आता हे पलटी मारून घेऊ आपण. पलटी मारायच्या अगोदर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दाबटीप देऊन घ्यायची. कसंही ब्लाऊज असलं तरी दाबटीप होता होईल तेवढं देत जा, जेणेकरून मग आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग एकदम छान वाटते. ब्लाऊज आपण प्रत्येक जसं ब्लाऊज शिवत जातो तसं तसं त्यामध्ये डेव्हलप होत जातो किंवा आपल्याला नवीन नवीन शिकायला भेटतं. तर माझ्या पण अशाच गोष्टी लक्षात आल्या. मी जसं जसं मी शिकते तसं तसं तुमच्यासोबत शेअर करतेच आहे. तर या पद्धतीने बघा आपण आता दाबटीप देऊन घेतली. आता बघा आपला गळ्याचा आकार किती सुंदर आला, पानगळा. आणि याला आपण आता वरून दाबटीप देऊन घेऊ. हा पानगळा आहे, याला स्वीट हार्ट नेक पण म्हणतात इंग्लिशमध्ये. आता बघा आपली ही पूर्ण ब्लाऊज तयार झाला आहे, म्हणजे फ्रंट भाग तयार झाला आहे. आता बरोबर याला एक्स्ट्राचा जो कपडा असेल त्या बाजूने अगोदर आपण टीप देऊन घेऊ आर्महोलच्या बाजूने. पूर्ण अंडरग्राऊंड तुम्हाला ब्लाऊज शिवायचा असेल तर मी सांगते तुम्हाला प्रिन्स कट पण कसं शिवायचं. आता पूर्ण आपण ही साईडनी पॅक करून घेऊ. आणि मग आता राहिलेला कपडा एक्स्ट्रा जो असेल तो कट करून घ्यायचा. एक्स्ट्रा कपडा अजिबात ठेवायचा नाही. दाबटीप आणि एक्स्ट्रा कपडा म्हणजे आपलं ब्लाऊज छान वाटतं आणि आपल्याला लक्षात पण येतं आपण कुठल्या बाजूने टीप मारली आणि कुठल्या बाजूने राहिले. या पद्धतीने बघा आता आपला फ्रंटचा भाग तयार झाला. आता आपण कटोरी जोडून घेऊ, साईडची कटोरी. अगोदर सारखे पार्ट पाहून घ्यायचे, ते समोरासमोर ठेवायचे आणि मग शिवायला घ्यायचं, म्हणजे आपण कन्फ्यूज होत नाही. आता हे आपण जोडून घेऊ. दोन्ही पार्ट जोडून आपण त्याचा साईडचा एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला आहे. आता ते फ्रंट साईडला आपण अटॅच करून घेऊ. तर आता हे मोजून घ्यायचं आपला कुठला कपडा जास्त भरतोय का. तर खालच्या बाजूने आपण जोडायला सुरुवात करू. खूप छान पफ बसला, म्हणजे मी त्याला कफ नाही टाकले तरी पण ब्लाऊज खूप छान बसला आहे, तुम्ही पाहिलेलं आहे. आणि कस्टमरसुद्धा खूप खुश झालं. आता कुठलाच कपडा खेचायचा नाही, एकदम स्लोली आणि एकदम हलक्या हाताने टीप घ्यायची, म्हणजे मग तो पफ छान येतो. आपण कपडा जर खेचला तर आपली कटोरी बसकी बसते. या पद्धतीने बघा आता आपली पफ किती सुंदर आला आहे. आता ब्लॅक कलर आहे ब्लाऊजचा, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येतं की नाही काय माहिती, पण तरी पण खूप छान बसलं ब्लाऊज. आता बरोबर बघा इथून जोडायला सुरुवात केली आपण. ती बाजू जोडली तशी ही बाजू पण जोडून घ्यायची. आता मजबूतीसाठी डबल शिलाई मारून घेते मी. प्रत्येक ठिकाणी डबल शिलाई घेत चला तुम्ही, मी तुम्हाला एवढं दाखवत नाही आहे, पण म्हणजे कसं मग ब्लाऊज छान बसतं आणि ते कसं फसकत नाही ब्लाऊज. आपण कसं घातल्यावर अंगात ते ताणल्यासारखं होतं आणि त्या ठिकाणी फाटल्यासारखं वाटतं, तसं वाटत नाही. तर या ठिकाणी बघा फ्रंट साईड आपली तयार झाली, किती सुंदर आलं आहे. अजून पफ वगैरे काहीच टाकले नाहीत मी, तरी पण किती सुंदर आकार आला. आता याला आपण तर या पद्धतीने बघा आता याला आपण पाठीच्या भागाला मोजून पाहायचं, म्हणजे पाठीमागची बाजू आपण दुमटलेली, पण फ्रंटच्या बाजूला मग आपल्याला पट्टी लावावी लागेल.
अटॅच करावी लागेल, जेणेकरून मग आपली जोडपट्टी तयार होईल. तर या पद्धतीने डबलचा कपडा घ्यायचा अस्तरचा आणि टीप मारायला सुरुवात करायची. आता मी तुम्हाला पूर्ण डिटेल व्हिडिओ दाखवला आहे. तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला समजेल याने, आणि तुम्ही जर पहिलेच शिकलेले असाल तर तुम्हाला वाटेल हे जास्त चालला व्हिडिओ, पण तसं नाही. जे नवीन शिकत आहेत त्यांच्या पण लक्षात यायला पाहिजे म्हणून मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकला आहे. तर या पद्धतीने बघा, आता खालून आपण जोडपट्टी लावली. आता याला पण काय करायचं, कट देऊन घ्यायचे, म्हणजे आपण पलटी मारल्यावर ते व्यवस्थित बसतं. आता याला पण आपण दाबटीप देऊन घेऊया. आणि आता हा कपडा आतमध्ये फोल्ड करून व्यवस्थित अशी टिप मारून घेऊ, म्हणजे आपलं ब्लाऊज एकदम पूर्ण फिनिशिंगमध्ये तयार होत आहे. कपडा सरकवत एकदम फिनिशिंगमध्ये टिप घेत चला. कुठली टिप मारायची असली तर एक तर टिप एकसारखी आली पाहिजे. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर अगोदर चॉकच्या साहाय्याने तिथं लाईन्स मारून घ्यायच्या आणि मग सरळ टिप घ्यायची, असं करायचं. आता ही बॅक साईड आहे, याला आपण हुक पट्टी बनवणार आहोत. त्यासाठी मी घेतला अस्तरचा कपडा आणि या ठिकाणी शक्यतो प्रेसचा जास्त वापर करा. जितकी फिनिशिंग तितकं कस्टमर खुश आणि तितके आपण पैसे जास्त घेऊ शकतोय. तर या पद्धतीने बघा, हुकाय पट्टीचं तुम्हाला येतच असतील तरी पण दाखवलंय मी. तर या बाजूने आपण हुकची पट्टी बनवतोय, आतल्या बाजूने फोल्ड करणार आता हा कपडा. आता ही झाली हुकची पट्टी. आता या बाजूने आय बनवणार आहोत आपण. त्याच्यासाठी पण हा वेल्वेटचा कपडा असल्यामुळे हे बघा, राहिलेला कपडा कसा कसा ॲडजस्ट करायचा. या ठिकाणी आपण याचा कपडा अस्तरचा कपडा वापरला तरी चालतो, पण कस्टमरची इच्छा होती की त्यांना मॅचिंग पाहिजे एकदम, म्हणून समजा आपण ज्यावेळेस हुक लावतो तर एखाद्या वेळेस हुक जर निसटलं वगैरे थोडंसं ओढल्यासारखं झालं तरी तिथं कपडा दिसला नाही पाहिजे, म्हणून मी मॅचिंगचाच कपडा वापरला आहे. आता या ठिकाणी बघा, आपण या पद्धतीने हुकायची पट्टी मी बनवून घेतली आहे. तुम्हाला येतच असेल त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि या ठिकाणी दोन्ही बाजून टिप मारून घ्यायच्या आणि मग हे पलटी मारून घ्यायचं, म्हणजे आपल्याला दुसऱ्या एक्स्ट्रा टिप वगैरे मारत बसायची गरज पडत नाही. या ठिकाणी आता पलटी मारून व्यवस्थित कपडा फिनिशिंगने घ्यायचा. आणि यावर आता बनवून घेऊ आपण आय. वेल्वेटचा कपडा असल्यामुळे तो जाड झाला आहे. आणि आता आपण या ठिकाणी आय बनवून घेऊ. बरोबर जेवढे बसतील तेवढे पाऊण इंचावर असे 75 म्हणजे पाऊण इंच म्हणजे 0.75वर असे 3-4 आय बनवून घ्यायचे. तिथं आपल्याला जेवढे हुक लागतील तेवढे थोडे 4 घ्यायचेच, कारण कसं असतं आपण ते पाठीमागची बाजू फ्रंटच्या बाजूला थोडंसं ओढल्यासारखं झालं तरी चालतं, पण पाठीमागच्या बाजूने फिनिशिंगमध्ये बसलं पाहिजे. या ठिकाणी बघा, आता गळ्याचा सेफ वगैरे किती छान बसला आहे. आता बॅक साईड पूर्ण तयार झाली. आता आपण फ्रंट साईडला अटॅच करून घेऊ. आता बरोबर मोजून घ्यायचं अगोदर आपला पार्ट सारखा आहे का, आणि मग शोल्डरवर शोल्डर ठेवून आपण आता टिप मारून घेऊ. बरोबर या पद्धतीने टिप मारते बघा मी.
दोन्ही पण शोल्डर अटॅच करून घेतल्यात. तर काय करायचं, आपल्याला शोल्डर उतरू नये म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे, गळ्याच्या बाजूने पाऊण इंचावर टीप घ्यायची आणि शोल्डरच्या बाजूने अर्ध्या इंचावर घ्यायची. आणि मी जशी कटिंग सांगितली त्या पद्धतीने कटिंग जर केली तर तुम्ही तसं नाही केलं तरी चालेल, सरळ टीप घेतली तरी चालेल. आता या ठिकाणी आर्म होल बघून घ्यायचा आपला, कुठे कमी जास्त वगैरे आहे का. तर आता आपण बरोबर अगोदर सोयीच्या बाजूने टीप मारून घेऊ आणि ज्या ठिकाणी आर्म होल कमी जास्त आहे त्या ठिकाणी बरोबर एक्स्ट्रा भाग कट करून टाकायचा. आता तसं पण आहे, स्लीवलेस ब्लाऊज आहे त्यामुळे यात काही प्रॉब्लेम येत नाही जास्त, पण तरी पण ते छान वाटलं पाहिजे. जो एक्स्ट्रा पार्ट असेल तो कट करून टाकायचा. बरोबर असं ठेवून घ्यायचं, सगळा एक्स्ट्रा पार्ट जेवढा असेल तेवढा कट करून घ्यायचा. म्हणजे कधी कधी कसं होतं, आपल्याकडून थोडं कमी जास्त असं झालं की आपण घाबरतो, अरे आता कमी जास्त झालं, ब्लाऊज चुकलं आपलं. पण असं नसतं, आपण हे करतानाच कटिंग करतानाच एक अर्धा इंच एक इंच जास्त घेतलेलं असतं, त्यामुळे ती कटछाट झालं तरी एवढा काही फरक पडत नाही. या पद्धतीने बघा आता मी कसं ॲडजस्ट केलं आहे सर्व. ह्याच छोट्या छोट्या टिप्स असतात. आता या बाजूने आपण पूर्ण टिप मारून घेणार आहोत, कारण काय, आता या ठिकाणी आपल्याला स्लीवलेस ब्लाऊज बनवायचं आहे. दोन्ही बाजूनी पण अशा टिप मारून घ्यायच्या. आता आपण याची साईडची फिटिंग करून घेऊ. आणि आता आपल्याला स्लीवलेस ब्लाऊज आहे तिथं काय करणार आपण, तर काय लावणार बाहीच्या तिथं, तर मी लावते कॅनव्हास. असं आपला जो आकार आहे आर्म होलचा तो बरोबर ठेवून घ्यायचा, खालचं कॅनव्हास डबल फोल्ड करून घ्यायचं आणि आता याला आपण मार्किंग करून घेऊ. आता मला सापडलं नाही काही म्हणून मी व्हाईट चॉकने घेतलं आहे, तुम्हाला दाखवते तरी मी डार्क कलरच्या पेनने मार्करने. आता बरोबर यावर मी मार्करने मार्किंग करून घेते. आता हे आपल्या दोन्ही आर्महोलचा कॅनव्हास कट झाला आहे. बरोबर 1 1 2 2 1.5 इंचाची अशी पट्टी घ्यायची, स्ट्रिप कट करायची. आता हे बघा दोन्ही आर्महोल तयार झाले आपले. आता प्रेसच्या साहाय्याने आपण हे अस्तरला चिटकवून घेऊ. जसं आपल्याला अस्तरवर ॲडजस्ट होईल तसं ठेवून घ्यायचं. आता दोन्ही पण बाजू मी अस्तरला प्रेसने चिटकवून घेतल्यात. आता एक्स्ट्राचा कपडा जो असेल तो कट करून टाकायचा. आता बघा आपले दोन्ही साईड तयार झाल्यात. आता ज्या बाजूने राऊंड साईड आहे त्या बाजूने आपण एक टिप घेणार आहोत. आता पूर्ण टिप आपली मारून झाली आहे. आता या बाजूने कट देऊन घ्यायच्या अगोदर. टिप कशासाठी घेतली की आपण सहज पलटी मारता आली पाहिजे आपल्याला. आपण बिना टिपची पलटी मारता येत नाही, कारण तिथं घडी पडत नाही. मग आपण अशी टिप मारून घेतली आणि त्याला कट दिले म्हणजे आपण त्याला सहज पलटी देऊ शकतो आहे. तर या पद्धतीने बघा, तुम्ही शिवायला लागल्यावर तुमच्या लक्षात येईल टिप मारल्यावर त्याचा काय फायदा होतो. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, कारण छोट्या छोट्या टिप्स मी सांगितल्या त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. बरोबर असतात आपण हे फोल्ड करून घेतले. बाहेरच्या बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आणि आतली बाजू तशीच ठेवायची. आता दोन्ही पण पार्ट तयार झालेत.
आता आपण आर्महोलला अटॅच करून घेऊ. आता हा आर्महोल बरोबर असं साईडने ठेवून घ्यायचं आणि आपण अर्धा इंच 1 इंच एक्स्ट्राच घेतलेला आहे पार्ट. आता या ठिकाणी स्टिच मारायला चालू करायचं. बरोबर हळूहळू कपडा सरकत बरोबर घ्यायचं. आपल्याला फिनिशिंग द्यायची ब्लाऊजची, त्यामुळे आपण जितकी कसरतीने आणि जितकं व्यवस्थित ब्लाऊज शिवू तितकं आपल्याकडे गिराईक पण जास्त वाढून येतं. मग या पद्धतीने बघा आता आपलं हे पूर्ण झालं आहे. एक्स्ट्राचा पार्ट जो असेल तो कट करून टाकायचा आणि आता याचा आतला कपडा पण एक्स्ट्रा जो असेल तो कट करून टाकायचा, कारण ते थोडंसं जाड होतं मग आणि ते काखेत आपल्याला टोचतं. आणि मुलींना खूप आवडतात सध्या ट्रेंडिंगमध्ये स्लीवलेस ब्लाऊज, आणि या पद्धतीने जर तुम्ही फिनिशिंगमध्ये जर दिले तर नक्कीच तुमच्याकडे गिराईक वाढून येतील. आता या ठिकाणी आपण घेणार आहोत दाबटीप. दाबटीपाचं अस्तरचा जो भाग आहे तो अस्तरच्या खालीच आला पाहिजे टिपेत, म्हणजे तो पॅक पण होतो आणि तो बाहेर येत नाही. बघा या पद्धतीने आता फोल्ड करून घ्यायचा आणि याला दाबटीप देऊन घ्यायची. आता या पद्धतीने बघा एकदम फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊज तयार झालं आहे. आता याला आपण टीप मारून घेऊ, म्हणजे फिटिंगची अगोदरची टीप सोयीच्या बाजूनेच घ्यायची ती. आता दुसरी बाजू लावायची. तर या पद्धतीने सुरुवात करायची. जशी त्या बाजूने लावली तशीच या बाजूने पण लावून घ्यायची. मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे, बघा तुम्ही, तुम्हाला आवडला तर. या ठिकाणी थोडीशी टीप बाहेर आली म्हणून मी पुन्हा मारून घेते. अशा छोट्या छोट्या चुका लक्षात द्यायच्या आपण पण, म्हणजे आपलं ब्लाऊज उस्तरावं लागत नाही आपल्याला. आता दाबटीप याला पण देऊन घ्यायची. दोन्ही बाजूने असं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये शिवून द्या. चला झाली आपली आता दाबटीप मारून पूर्ण, आणि या बाजूने पण फिटिंग करून घेऊ आपण आता. मी पूर्ण ब्लाऊज याच्यासाठी दाखवलं, नवीन शिकणाऱ्यांना लक्षात येत नाही थोडं थोडं दाखवल्यावर, म्हणून पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवला आहे मी. आता या बाजूने पण फिटिंग करून घेऊ आपण. एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकलाय. या बाजूने पण पाहू आपण आता, आणि आता आपण करून घेऊ फिटिंग. तर या पद्धतीने बघा आपलं ब्लाऊज किती सुंदर झालंय तयार. फिनिशिंगमध्ये पण आतमधून पण असं थोडंसं पण खराब वगैरे आलेलं नाही आहे, एकदम छान असं तयार झालं आहे.
तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता आपण फिटिंगची टिप करून घेऊ, मार्किंग करून घेऊ. बरोबर सेंटरपासूनच घ्यायचं, गळ्याचा आकाराचा जो सेंटर आहे त्यापासूनच घ्यायचं. आणि या पद्धतीने पण इकडून पण सेंटरपासूनच घ्यायचं. ब्लाऊजची शोल्डर उतरले नाही पाहिजे आणि फिटिंग व्यवस्थित आली पाहिजे. आणि आतमधून पण आपण उलटं केलं आणि सुईचं केलं तरी फिनिशिंग एकदम छान वाटली पाहिजे, तेव्हा कस्टमर खुश होतं. आता आपण ही फिटिंगची शेवटची शिलाई मारली. लागली तर आणखी 1-2 शिलाई मारून ठेवायच्या, म्हणजे त्यांना उस्तरावं लागलं तर पण काही गरज पडणार नाही. या पद्धतीने बघा आता आपला ब्लाऊज पूर्ण तयार झाला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी नवीन काही शिकायचं असेल तर मी